तर सकाळी मस्तच बुद्धवंदना झालेली आहे. जयंतीची पहिली रात्र आहे आणि गावामध्ये लहान मुलांचे खेळ चालू आहेत. हे आहे आपले वामे मांद्रज ड्रीम विलेज. लाईट गेलेत आणि पंक्तीला सगळे जेवायला बसलेत. वाजलेले आहेत 10:30. जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. अतिशय सुंदर डान्स आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत. बसलेल्या आणि थोडंसं टाळ्या सर्वांनी जोरदार जगात आराध्या पंकज जलवेचं स्वागत करायचं आहे. कार्यक्रमचा शेवट. नमस्कार मंडळी, तर तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 17 मे आणि आम्ही गावाला आल्यानंतर हा दुसरा दिवस आहे आणि जयंतीचा प्रोग्राम 2 दिवस आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा. तर आज होते दुपारी क्रिकेटचे सामने मैदानात, ते तर काही जायला मिळालं नाही काही कारणामुळे, बाहेर असल्यामुळे. पण आता लहान मुलांचे संगीत खुर्चीचे खेळ चालू. हे आहे आपले वामे मांद्रज ड्रीम विलेज आणि अशी काही समोर कमानी उभारली आहे. पूर्ण वाडीमध्ये जाईपर्यंत लाइटिंग केलेली आहे बुद्ध विहारापर्यंत. हा पूर्ण एंट्रन्स आहे. इथे आपलं घर आहे आणि इथे हा माझा मामा सुधीर कासारे, आमचे अध्यक्ष, आणि ही त्याची मामाची प्रॉपर्टी आमच्या घराच्याच बाजूला. आणि गावात जयंतीचा उत्सव चालू आहे. आज लहान मुलांचे प्रोग्राम ठेवले, मे बी डान्स वगैरे आहेत आणि छोटे मोठे गेम्स आहेत. संगीत खुर्ची चालू आहे. हे आमचं वावे मांद्रज गाव. पब्लिकचं येणं जाणं चालू आहे फुल जोरात. हे आमचं बुद्ध विहार इथे. संगीत खुर्चीचा खेळ जोरातच चालू आहे. फुल एन्जॉयमेंट चालू आहे इथे गावामध्ये. संगीत खुर्चीचा एंड चालू आहे, लास्ट खेळ आहे. बघूया कोण विनर बनतोय, गर्ल की बॉय. पुरुष मंडळी या कार्यक्रमामध्ये शेवटपर्यंत नाही गेलो. 5व्या नंबरवर आऊट झालेलो आहे. आता कंटिन्यू करतात. बघूया कोण जेंट्समध्ये. आम्ही तसं ह्याच्यानं त्याला होऊन जाऊया. आणि प्रथम क्रमांक पटकावलेला आहे अमोलंगे. ह्यांच्या विरुद्ध खूप जोरदार त्याला होऊन जाऊया.
बाद झालेले आहेत. बाद झालेले आहेत. सुट्टी का सारे ह्यांच्याही त्याला बोलूया आणि त्यांची जागा घेत आहेत नीता असेलवे. ह्यांच्यावर त्याला बोलू द्या. आणि अशा प्रकारे बाद झालेले आहेत. हो 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 आणि जवळशी बाद झाले आणि त्यांची जागा घेते आणि बिट्टू त्यांनी एक गोल टाकलेला आहे, 2 गोल टाकलेले आहेत. वा वा वा. आणि तिसऱ्या गोलसाठी सज्ज आणि त्यांनी 3 मधले 2 गोल टाकलेले आहेत. आंबा रेल्वेच्या सुपुत्रांचं नाव लिहून घ्या. बिट्टू. मूर्ती लहान पण कीर्ती महान. आणि हा खेळ खेळण्यासाठी अतिशय चांगलं प्रोत्साहन देत आहेत अजिंक्य रेल्वे, सुशील रेल्वेचे सुपुत्र. रात्रीचे वाजलेले आहेत जवळजवळ 10:30 आणि ॲज युजल कोकणातल्या खेडेगावात लाईटचा इलेक्ट्रिसिटीचा इश्यू असतो. पाण्याचा असतो तसाच इलेक्ट्रिसिटीचा पण असतो आणि लाईट गेलेले आहेत पूर्ण गावामध्ये. घरातले बरेच जण जेवून झालेले आहेत. जेवण ठेवलेलं आहे जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त. तर बरेच जण जेवून झालेत. मी बाकी आहे, भाऊ बाकी आहे आणि माझा पुतण्या. तो आम्ही तिघं असे बाकी आहोत जेवायचं. आणि मागे आपलं घर, हा माझा पुतण्या लाईट दाखवतो. तर आता चला मी दाखवतो गावची पंगत कशी असते. लाईट गेल्यावरती दाखवतोय, बघूया किती दिसतंय कॅमेऱ्यामध्ये, किती कॅप्चर होतं. बट ते एक म्हणतात ना एक इंटरेस्टिंग आहे की सगळेजण गावाला आहेत. गर्दी आहे म्हणजे गावाला भरपूर माणसं आलेली आहेत. प्रत्येक घर भरलेलं आहे आज. जे कोकणामधले आपण घर म्हणतो की खूप सुमसाम असतात ते आज जयंतीच्या निमित्ताने, जयंतीच्या उत्सवानिमित्ताने पूर्ण गाव भरलेलं आहे. तर आता जेवण चालू आहे. तर चला तुम्हाला पंगत कशी असते ते दाखवतो कोकणातली. लाईट गेलेत आणि पंक्तीला सगळे जेवायला बसलेत. मागे बुद्ध विहार आहे. बट ही कोकणातल्या गावाची मजा आहे सगळे एकत्र आल्यावर. खूप माणसं आली आहेत. गाव एकदम भरलेलं आहे, गजबजाट आहे गावामध्ये. मगाशी संगीत खुर्ची, DJ वगैरे सगळं चालू होतं. आता लाईट गेली तरी जोश पूर्ण आहे जयंतीचा. इथे वेटिंग लिस्ट मध्ये असलेले बसले. पीस दादा काय आला माहिती का ते मग ते भातातच आलेत काय? चायनीज बनवलं आम्ही डायरेक्ट. ठीक आहे चालेल. तर आपल्याला बिर्याणी आलेली आहे. सोबत माझा पुतण्या सिद्धांत बसलेला आहे. साधू साधू साधू.
साधूकार द्यायचा आहे. साधू 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 सर्वांनी हात जोडायचे आहेत आणि साधूकार द्यायचा आहे. आपण सर्वांनी शांततेचं सहकार्य करावे अशी विनंती अपेक्षा करतो. आपण सर्वांनी ज्यांना शक्य होत असेल त्यांनी आपल्या गुडघ्यावर बसून घ्यायचं आहे. अगदी शांततेत ज्यांना शक्य होत आहे अशाने आपले दोन्ही हात हृदयाजवळ ठेवून घ्यायचे. आपले डोळे बंद करून आपण सर्वांनी एकसाथ त्यांच्या प्रणाम देऊया. ते 12 वाजता येणार आहेत. 1 तास आपल्याकडे आहे सर्वांकडे. तर ज्याला कोणाला बोलायचं असेल त्यांनी बोलायचं आहे.
त्याच्यानंतर 1 तास प्रवचन 12 ते 1 असणार आहे. तसेच 1 ते 3 जेवणाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर आपली 4 ते संध्याकाळी 7 वाजे मिरवणूक होईल आणि पुढील कार्यक्रम जो आहे तो आपल्याला सूचित करण्यात येईल. आणि थोड्याच वेळात आपण अल्कोहोल सुद्धा चालू करणार आहोत. पण तो अल्कोहोल घेत असताना सर्वांनी शांततेत घ्यायचा आहे अशी मी सर्वांना विनंती करतो. सर्वांना स्वामीनाथ जय भीम. भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना त्याचे स्वातंत्र्य राज्याची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता त्याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःच अर्पण करीत आहोत. जय बहुताय. तर सकाळी मस्तच बुद्धवंदना झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता अल्पोपहारचा कार्यक्रम आहे, म्हणजे ब्रेकफास्ट सर्व केला जातो आहे. कांदा पोहे आहेत आणि त्याच्यानंतर धम्मप्रवचन होणार आहे 1 तासाचं आणि त्याच्यानंतर दुपारचं जेवण पण ठेवलेलं आहे. असा काही कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर 4 ते 6 वाजेपर्यंत किंवा 7 वाजेपर्यंत मिरवणूक निघणार आहे आणि त्याच्यानंतर रात्रीचं जेवण आणि मग रात्री मे बी DJ वगैरे असेल. तर असं पूर्ण हे जयंतीचं आजचं स्वरूप आहे. बुद्धवंदना झाली, आता सगळे नाश्ता करत आहेत, म्हणजेच कांदा पोहे घेत आहेत. तर मस्तच झाला आहे आत्तापर्यंत कार्यक्रम. आता चला मी तुम्हाला दाखवतो तिकडचं पूर्ण वातावरण कसं आहे. पोहे सर्व करतात. तसेच आमच्या मुंबई मंडळाचे सभासद आयुष्यमान नितीन बाबूराव तुमच्या समोर 2 शब्द व्यक्त करत आहे त्या तुम्ही शांततेने ऐकायचे विनंती करते. बुद्ध त्यांनाच कळतो ज्यांना हिंसेचा मार्ग ज्याने निवडला. बुद्ध त्यांना नाही कळाला. ना कोणी जन्माने होणार ना कोणी जातीने होणार, तर जो गौतम बुद्धांची शिकवण घेणार आचरण करणार बुद्ध त्यांनाच कळणार. तिला शांततेचा मंत्र जगाला, माणसाला माणूस म्हणून पाहायला, जो हा साधा सरळ सोपा मंत्र विसरला बुद्ध त्यांना नाही कळाला. जो सत्याने वागतो, सदाचाराने बोलतो, प्रेमाने समाज को फूल जैसे खिला दिया, फूल जैसे खिला दिया, फूल जैसे खिला दिया. मी आता भाषण काय पाठ नाही केलं, मी एक गाणं होतं. आले किती गेले सारे चकनाचूर झाले, आले किती गेले सारे चकनाचूर झाले. कोण म्हणता देश आपला आहे नोटावर, खरं खोटे काय तुम्ही ठेवा ओठावर. माझ्या हिमान देश उचलला एका पेनाच्या डोकावर, माझ्या हिमान देश उचलला एका पेनाच्या डोकावर. धर्माचा त्याने केला अभ्यास, शाळा शिकताना त्याने भोगला त्रास. धर्माचा त्याने
जातीवाद्यांनी केला आमचा सत्यानाश, म्हणूनच आमचा आता उडाला विश्वास. ध्यानात ठेवा बरं हे सारं आहे खरं, ध्यानात ठेवा बरं हे सारं आहे खरं. नका करू टीका आता एकमेकावर, घटना टिचून बापाने दिली नकावर. माझ्या भीमान देश उचलला एका पेनाच्या टोकावर. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि गावामध्ये मिरवणूक निघालेली आहे जयंतीची. फुल धमाल चालू आहे, फुल गाव भरलेलं आहे आणि लेझिम परत कोकणातलं पारंपरिक वाद्य म्हणजे रायगडमधलं कालूबाजा तो वाजवला जातो. तर मस्त धमाल येते, मला दाखवतो. विजय असो. आपल्या घरी आलेली आहे मिरवणूक. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आई कुठे सांगा, आई कुठे? ओके ओके, हां हां, ठीक ठीक.
रात्रीचे वाजलेले आहेत 10:30. जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. तर पहिलाच परफॉर्मन्स आहे प्रथम नमो गौतम याच्यावर महिला सामुदायिक. तर चला बघूया आता तो परफॉर्मन्स बघू. उत्कृष्ट असं नमनगीत झालेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बाबा. टाळ्यांसाठी पैसे लागत नाहीये, टाळ्या झाल्या पाहिजे. स्टेजवर थांबा, स्टेजवर थांबा. सुरुवात ज्या धार्मिक गीतांनी व्हायची होती ती आज अखेर झालेली आहे. मी या सर्व आपल्या महिलांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि रवींद्र कासारे मुंबई कमिटी सेक्रेटरी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते मी सुधीर कासारे यांना विनंती करतो ते सुद्धा तुम्ही जायचं आहे. पुढचं गीत ओवी गाणार आहेत त्या महिलांनी स्टेज जवळ यायचं आहे. ज्या महिला ओवी गाणार बेबी पहिली माझी ओवी ग सावित्री मातेला, माझी ओवी ग सावित्री मातेला, पहिली माझी ओवी ग सावित्री मातेला, पहिली माझी ओवी स्त्रियांसाठी शिक्षणाचा पाया तू काढीला, स्त्रियांसाठी शिक्षणाचा पाया तू काढीला, स्त्रियांसाठी शिक्षणाचा पाया तू काढीला, यशवंत बाळाला यशवंत बालाला दत्तक घेतला, चौथी माझी वावी ग, चौथी माझी वावी ग तुझ्या स्वाभिमानाला, चौथी माझी वावी ग तुझ्या स्वाभिमानाला, चौथी माझी वावी ग तुझ्या स्वाभिमानाला, चौथी माझी वावी ग. बोलू का मम्मी? अतिशय सुंदर परफॉर्मन्स झालेला, एक्सलंट. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. खरोखरच या महिलांबद्दल आपला सर्वांना आदर वाटावा असं त्यांनी ओवी सादर केलेली आहे. तसाच त्यांनी जो संदेश दिलेला आहे नमो बुद्धाय, जय भीम, जय जिजाऊ, जय सावित्री. तसेच आपल्या मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष संदीप शंकर सकपाळ यांनी आज जी महात्मा ज्योतिबा फुलेंची जी भूमिका केलेली आहे अतिशय सुंदर आणि सुरेख आहे. तसेच त्यांच्या पत्नी स्मिता संदीप सकपाळ यांनी अतिशय सुंदर अशी सावित्रीमाईची भूमिका केलेली आहे आणि यातूनच आपल्याला त्यांनी संदेश दिलेला आहे आणि हे सर्वांनी आत्मसात करायचं आहे आणि शिक्षणाचा वसा हा पुढे चालू सर्वांनी ठेवायचा आहे. या परफॉर्मन्स साठी मी माझ्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देत आहे आणि ते दीपदाजी एल्वे यांनी द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. दीपदाजी एल्वे यांना विनंती करतोय की त्यांनी ते 1000 रुपये द्यायचे आहेत. अतिशय सुंदर डान्स आहे, टाळ्या झाल्या पाहिजेत. बसलेल्यांनी थोडंसं टाळ्या वाजवल्या तरी सौभाग्य लाभू द्या आपल्याला. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी, काय तुझ्या
हाताने खास भरून दे तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे हिरो होंडा की ऑडी पाहिजे हाताची लालीनी कानाची पालखी हाती साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये जे पास झाले सर्वांनी टाळ्यांच्या गजरात नेत्राचं स्वागत करायचं आहे आणि नेत्राला आपले शिक्षक पुढील 2 वर्षांतर तुझा पुन्हा सत्कार होईल अशी मी इच्छा व्यक्त करतो. पुढील शैक्षणिक वाटचाली हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हावे. माझे ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ मुंबई मंडळ यांच्याकडून त्याला पुढील शैक्षणिक वाटचाली हार्दिक शुभेच्छा. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. प्रथम अजिंक्य एलवे आणि स्टेजवर जायचं. अजिंक्य एलवेने विनंती करते तरी स्टेजवर जायचं. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. आज आता आपल्या कार्यक्रमाचा शेवट आता इथे होत आहे आणि फक्त 5च मिनिटं शांतता राखायची आहे. कार्यक्रमचा शेवट डान्स करून भीम जयंतीचा शेवट. रात्रीचे वाजलेले आहेत 2:30 पहाटेचे. आज आहे 3रा दिवस. तर अशा प्रकारे आम्ही गावाला आलेलो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त. तर 2 दिवस कार्यक्रम होते जयंतीचा. तर कालचा पूर्ण दिवस सकाळचं जेवण, रात्रीचं जेवण, त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, बुद्धवंदना, तर आणि 10वी 12वी पास झालेल्यांचा सत्कार, त्याच्यानंतर ज्यांनी कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट केलेलं, मग डान्स केला असेल, वक्तृत्व असेल किंवा गायन असेल, तर त्यांना सगळ्या मुलांना पारितोषिक देणं वगैरे. तर असा हा सगळा पूर्ण ब्लॉग होता जयंतीनिमित्तचा. तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय.